प्रत्येकाला अभिजितविषयी प्रॉब्लेम झालेला आहे। डीपी दादांना देखील अभिजितचा प्रॉब्लेम आहे अंकितामुळे आणि अरबाजला देखील अभिजितचा प्रॉब्लेम आहे तो निकीमुळे। चला तर बघूया तिकडे काय डिस्कशन आहे, कारण धनंजय म्हणतोय नाही कोपरा उडवला तर बघ, कारण कोपऱ्यातच अभिजित आहे आणि त्याला उडवण्याचं प्लॅनिंग इकडे आहे। तर इकडे हे सगळे गार्डन एरियामध्ये बसलेले असतात आणि असं त्रिकोण धरलेलं असतं। त्रिकोणाच्या शेंड्यावरती हा अभिजित आहे, त्याच्या पुढे अंकिता आणि निकी आहे आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला अभिजित आणि अरबाज आहे। तर अंकिता आणि निकी यांना अभिजितकडून काय एक्सपेक्टेशन्स आहेत हेच मला समजत नाही असं अरबाज म्हणतो। आणि तुझ्या वागण्यामुळे डीपी दादांना त्रास होतो, सेम मला निकीच्या वागण्यामुळे त्रास होतो। आम्ही तुम्हाला खूप समजावतो, सगळं सांगून देतो, पण तरी देखील तुम्ही फक्त अभिजितकडे जाता आणि याचा त्रास आम्हा दोघांना होतो, त्यामुळे आपली दोघांची कंडिशन सेम आहे। त्यावरती अंकिता म्हणते की मला त्याच्याकडून काहीच एक्सपेक्टेशन्स नाहीये। तर अरबाज म्हणतो की मग माझं म्हणणं आहे अभिजित तुझ्यासाठी स्टँड का घेत नाही, तो तुझ्या बाजूने का बोलत नाही, हे तुम्हाला का दिसत नाही। तर अंकिता सांगते की तो त्याचा प्रश्न आहे, पण माझं असं नाहीये की अभिजितने माझ्यासाठी स्टँड घ्यावा, तो त्याचा इक्वल आहे आणि तो मात्र टाळ्या वाजवत माकडासारखा पुढे पुढे चाललेला आहे तुमच्या दोघींच्या जोरावरती, असं अरबाज सांगत असतो। तर याला वैभव आणि डीपी दादा देखील ॲग्री आहेत आणि त्याच्यानंतर तिथे संग्राम येतो, पण ट्रू म्हणून धनंजय पटकन निघून जायचा प्रयत्न करतो, कारण त्याला अभिजितविषयी आता काही बोलायचंच नाहीये, कारण बऱ्याच गोष्टींचे खटके उडालेले आहेत, त्यामुळे अभिजित हा विषय टाळलेला बरा म्हणून तो निघत असतो। तेवढ्यात वैभव म्हणतो अहो थांबा ना दादा, म्हणून तो पुन्हा एकदा बसतो। तर अशा प्रकारे आता सगळ्या घरामध्ये अभिजित टार्गेट होताना दिसतोय आणि अरबाज आणि डीपी दादांचं त्याच्या अगेन्स्ट पूर्णपणे प्लॅनिंग चाललेलं आहे। तेवढ्यात इथून धनंजय पटकन उडतो आणि म्हणतो नाही जर कोपरा उडवला ना तर बघ, म्हणजे अभिजितला नाही उडवलं तर बघ, असं डीपी दादांचं इथे म्हणणं आहे। तर यांच्या अभिजितला टार्गेट करण्यामुळे अभिजित बाहेर स्ट्रॉंग दिसेल की वीक हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।